अभि काय बोलतोस तू? काय चाललंय काय सगळं? 2 मिनिटं थांबा बाबा. मी एका व्यक्तीची वाट बघतोय, ती आली सुरू करूयात सगळं. ये जय, तुझीच वाट बघत होतो. जय, तुझ्या संध्या आंटीवर फार विश्वास आहे ना? तिच्याशी संगनमत साधून तू या घरामध्ये कायम काहीतरी अडचणी आणण्याचा, शमिकाच्या आणि माझ्या प्रेमाच्या मध्ये येण्याचा पुरेपूर प्रयत्न केलास, हो ना? आणि आज हीच बाई आमच्याच घरात उभी राहून आमची लायकी काढते. आज हिची लायकी काय आहे सगळ्यांना सांगणार आहे मी. जय, हिनेच तुझ्या आईला, माझ्या नीना आत्याला मारलाय. याच गोळ्या मला उद्या सकाळी बरोबर 8 वाजता द्यायच्या. डोंट फॉरगेट. जा. मला वाटलं होतं की या बाईचा जीव धोक्यात आहे, म्हणून तिचा पाठलाग करतो तुम्ही. पण चित्र उलटच आहे. हीच बाई प्रत्येकाचा जीव धोक्यात घालत सुटली आहे. आणि शमिका, तुझ्या डॅडचा जीव घ्यायचा सुद्धा हिचा प्लॅन होता. साहेबांसाठी घेऊन जा. डॅड, साहेब पेट्रोल भरायचं राहून गेलंय. डॅड चला मी तुम्हाला माझ्या गाडीने सोडतो. नाही का मिसेस संध्या राजे? ही बाई एक खूनी आहे. हिनेच घेतलाय माझ्या आत्याचा जीव. देवा, आजी, शट अप. अभिजित, जस्ट शट अप. काय बोलतोस तू? हा, हे सगळं बोलताना तुला लाज नाही वाटत आहे? आणि काय बेसिसवर बोलतोस तू हे सगळं? हा, काय प्रूफ काय तुझ्याकडे? हा, सांग ना, काय प्रूफ आहे तुझ्याकडे? पुरावा? तू मला विचारतेस पुरावा? हे बघ प्लीज, हे जर तर वगैरे माझ्यासमोर करू नकोस. हा, जे काय असेल ते जरा स्पष्टपणे सांग. तुझ्याकडे काय पुरावे दाखव मला. दाखवतो ना पुरावा काय आहे माझ्याकडे. म्हणजे सगळंच पितळ उघडं पडेल यांचं. मिसेस संध्या राजे, तुम्ही मगाशी ज्या माणसाला रिव्हॉल्वरने शूट केलं ना, मेलेला नाहीये तो अजून.
जिवंत आहे तो हॉस्पिटलमध्ये. ना पोलिसांनी त्याचं स्टेटमेंट घेऊन घेतलं असेल. यू आर फिनिश्ड संध्या राजे. मीच केलंय सगळं. मग काय करणार तुम्ही सगळे? आणि का नाही करायचं मी जे केलं ते? या सगळ्या लोकांनी केलंय काय माझ्यासाठी? सगळ्यांनी फक्त त्रास दिला मला. तो अनिरुद्ध, तो नवरा आहे माझा. मला दुःख देण्यापलीकडे काही केलं नाही तरी शमिका. आणि नीना माझी मैत्रीण, माझ्याच विरोधात गेली. येस, आय फिनिश्ड हर. जय जय ऐक माझं. ऐक माझं. तू काही करणार नाही. ऐक माझा. हे बघ आता तुम्ही काही करू शकणार नाही. कोणी काही नाही. तिचं काय करायचं ते पोलीस बघतील. तू काय करणार? तू सोड मला. जय ऐक माझा. मीला संपवणार आहे. सोड. जय गप. तुझी लायकी काय ना संध्या राजे आता कळेल तुला. तुरुंगात जाऊन शांत. शांत हो जाए. संध्या राजे चला आता. मॅडम या ताब्यात. नाही नाही सोडा. एक जण जास्त बोलू नाही ना. शमिका लिसन टू मी. शमिका जस्ट लिसन टू मी. मी निर्दोष आहे शमिका. शमिका दिस इज नॉट डन. मला बघितलंच पाहिजे. ज्या परक्या बाईला तू साथ देत राहिलास तिनेच तुझ्या पाठीत वार केला. तिनेच तुझ्या आईचा जीव घेतला. अरे आता तरी ओळख. रक्ताची नाती आणि परकी नाती आता तरी ओळखायला शिक पोरा. जय, अजूनही वेळ गेलेली नाही. मला ज्या मार्गावर तू चालतोस ना त्या मार्गावर गेल्याने तुला फक्त दुःख, नुकसान आणि सर्वनाश या तीनच गोष्टी मिळतील. अजूनही अख्खं आयुष्य तुझ्या पुढे पडलेलं आहे. तुझ्या आईच्या आत्म्याला शांती लाभेल असं वागला असता त्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे रे बाळा. बापरे, मला तर विचार सुद्धा करवत नाही.
ही बाई हे असे भयानक प्रकार कसे करू शकली? आणि गंमत पहा ना, आपल्याला कोणालाच तिची ही अशी विक्षिप्त क्रूर बाजू दिसूच शकली नाही, कळलीच नाही. पुन्हा आठवलं तरी शहारा येतो अंगावर. स्त्री जातीला कलंक आहे, नुसता कलंक. स्त्री नव्या जीवाला जन्म देते. ही बाई तर जीव घेणारी खुशी बाई निघाली. देवा, असल्या बाईला पुन्हा जन्म देऊ नकोस रे बाबा. सत्यानाश करून ठेवला हिने. शेवटी काय आई, या जन्मात तुम्ही जे करता ते तुम्हाला या जन्मातच भोगायला लागतं. खरंय बाबा. सगळे हिशोब तुम्हाला चुकवायला लागतात याच जन्मात. त्यामुळे आता संध्याला तिथे सगळे हिशोब आयुष्यभर चुकवायला लागतील तुरुंगात बसून. शमिकाचे डॅड वाचले या सगळ्यातून, हीच एक मोठी गोष्ट आहे. आजी, अगं किती दगदग करून घेशील, एवढं टेन्शन घेऊ नको. हे बघ, मी तुझ्यासाठी ना मस्त कोमट तेल करून आणले, तुझ्या पायाला लावतो आता. चल. नको, तुझं नाटक नकोय मला. तिथे स्टेजवर नाटक केलंस ना, तेवढं खूप झालंय. आता आणखी नाटकं करू नकोस. बस झालं. आणि तुम्ही दोघांनी याला पाठिंबा दिला होता ना, हो ना? हे संध्याचं होऊन गेलं म्हणून मी विसरले नाहीये सगळं. मला तिघांनाही शिक्षा करणार आहे मी, बघा तुम्ही. मम्मा, या माय बेबी, मला माहिती होतं तू येणार. मला मला खरंच माहिती होतं तू येणार. ते म्हणतात ना, सगळे म्हणतात ना, रक्ताची नातीच खरी नाती. आता सोट्रू रिया, हे बघ, तू पटकन काय कर माहितीये का, जसं मागच्या वेळेला मला सोडवलं होतं तसंच आता मला सोडवतो. आणि मी तुला सांगते ना, मग या लोकांनी सगळ्यांनी मुद्दाम मला फसवलंय ग. तुला तर माहिती आहे ना, तुझी मम्मा असं नाही करू शकत. यू नो ना बेबी. हा बेबी. रमा, सॉरी, पण मी इथे तुला सोडवायला नाही आलेले. मला तर खरंच वाटत नाहीये की तूच माझी मम्मा आहे जिने माझ्या डॅडना मारण्याचा प्रयत्न केला. हो मम्मा, मग तू स्वतःच्या स्वार्थासाठी, पैशासाठी किती लोकांच्या जीवाशी खेळणार आहेस ग? नाही रिया, नाही. नो बेबी, लिसन टू मी. हे बघ, तुला ना कोणीतरी भडकवलंय. मला माहिती आहे तुला कोणी भडकवलं ते. तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. मी सांगते ना, तुझी मम्मा तुला सांगते ना, मी असं काही नाही केलं. तुम्हाला इथून सोडव. हे बघ, तू मी बाहेर काढलंस ना मला, की आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग. यू जस्ट डोंट वरी बेटा. हो मम्मा, आजपर्यंत कुणीही तुझ्या विरोधात मला कितीही सांगितलं ना, तरी पण मी तुझीच साईड घ्यायचे, माहितीये? आय नो. पण आता मला कळून चुकलंय. जगात काय चांगलं असतं, काय वाईट असतं कळायला लागलंय मम्मा मला. आणि म्हणूनच मी तुला इथून नाही सोडवणार आता. नको बोलू बेटा. मी नाही तुला सोडवू शकत. रिया, सॉरी. रिया बेबी, जस्ट लिसन टू मी ना. हा, हे बघ, चला, वेळ संपली. नाही, एक मिनिट, मी माझ्या मुलीशी बोलते ना. रिया, जस्ट लिसन टू मी बेबी. बेबी तुझा गैरसमज झालाय.
रिया 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 बेबी मला असं एकटीला सोडून जाऊ नको रिया रिया देन पनिश मी रिया 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 थांब रिया चंदू चंदू, अरे काय आहे? घरभर शोधलं तुला, जेवायचं नाहीये का? चंदू, हे बघ, एवढा विचार नको करूस. एवढं अपसेट होण्यासारखं काही एक झालेलं नाहीये. काही काय म्हणता तुम्ही वहिनी? सगळं फिसकटलंय. कुठून प्रेमात पडलो असं झालंय मला. आधी आजी चिडलेलीच असते आजी, त्याच्यात पुन्हा आत्या, आता काका. सगळेच रागवलेत माझ्यावर. हे बघ, ठीक आहे, ते थोडा वेळ रागावतील, नंतर शांत होतील. तू कशाला उगाच काळजी करतो? सगळं तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. काय कसली काळजी करताय रोमिओ? आता काय झालं चेहरा लटकवायला? हा पा, स्वतःची नैया लावली तिराला, आता माझी मस्करी करतोय. अरे अबे काय यार, वाट लागली माझी अख्खी. हो अच्छा. हे बघ चंद्या, प्रेम प्रकरणं एवढी सोपी नसतात. ओके, सुरुवातीला जरासे अडथळे, कुठेतरी ठेच लागणं असं होणारच ना. त्यामुळे डोंट वरी. कळतंय यार मला. काय कळतंय तुला? तू आमच्याकडे पाहिलंस का? म्हणजे मी काही आमची टिमकी नाही वाजवते, पण सुरुवातीला अडचणी खस्ता खाल्ल्याच ना आम्ही सुद्धा. आणि आता टचवूड, आता कसं सगळं नीट चालू आहे. त्यामुळे जरा सबुरीनं घे, गाडी आपोआप रुळावर येईल. ओके? अबे बरोबर आहे यार तुझं. आणि मला म्हणजे तुला खरं सांगू, त्यावेळेला मला, अरे एक मिनिट, अरे चायला लोचा झालाय. काय आता काय आणखी? हे बघा, म्हणजे मी रियाला जेव्हा प्रपोज केलं ना, तेव्हा आम्ही स्टेजवर होतो. प्रपोज फक्त मीच केलाय, तिने उत्तरच नाही दिलंय. अरे देवा. या म्हणजे अजून हेच माहिती नाही की तिच्या मनात काय. चंद्या, आता याच्यामध्ये आम्ही तिघही काही करू शकत नाही. तुलाच शोधायचंय. अरे हो यार, मी माझ्या एकट्याचीच टिमकी वाजवत राहिलो. म्हणजे मी नुसता गडाभोवती पहारा लावलाय, का गड चढायचाय मला अजून. मी म्हंटल ना, आम्हाला तिघांना काहीच करता नाही येणार. तिघ मी सांगते, म्हणजे मी, अभिजित आणि आमचं बाळ. मस्करी किती करतोय अभ्या. चला जेवूयात, काही टेन्शन घेऊ नको. चल. ठीक आहे? उगाच काळजी करायची नाही रे. चल चल रे. माझ्याच ऑफिसमध्ये, माझ्याच केबिनमध्ये माझी परमिशन न घेता आतमध्ये येते आणि मला मॅनेज विषयी सांगतेस. युजलेस. ए अशू, एक लक्षात ठेव, हे तुझ्या बापाचं ऑफिस राहिलेलं नाही. ओके? अशू, काय कुठे निघालीस? अशू, मी तुझ्याशी बोलतोय. बॅग वगैरे का पॅक करतेस? आय एम लिव्हिंग जय. मला आता या घरात नाही राहायचंय. नाही राहायचंय म्हणजे कुठे जाणार आहेस? ते मी माझं बघून घेईन. मला माहिती आहे, तुझं कधीच माझ्यावर मनापासून प्रेम नव्हतं. तुला माझी सोबत नको आहे, मला माहिती आहे. फक्त पैशासाठी आणि प्रॉपर्टीसाठी तू माझ्याशी लग्न केलंस. जे तुला सगळं काही मिळालेलं आहे जय. गुड, यू आर लकी. सो आता तू आनंदाने इथे या घरात राहू शकतोस. तुला माझा त्रास नाही होणार. अशू, प्लीज डोंट से दिस. अशू, इतक्या रात्री कुठे जाणार आहेस? कशी जाणार आहेस? मी रियाच्या एका मैत्रिणीकडे चालली आहे. रियालाही आता या घरातून बाहेर पडायचंय. आयुष्यात काहीतरी नवीन करायचंय, तिला करिअर घडवायचंय. सो जय, बी हॅपी. अशू, माझं ऐक ना, मी काय म्हणतो ते. अशू, अशू.